नागपूर महानगरपालिकेचे डॉक्टर्स आणि नर्सेस गेल्या 9 तारखेपासून काम बंद आंदोलनावर आहे आणि त्याचा फटका प्रवाशांना बसतोय। आपण बघू शकतो या ठिकाणी हे दृश्य नॅशनल अर्बन हेल्थ मिशनच्या नर्सेस आणि डॉक्टर जे आहे ते या ठिकाणी काम बंद आंदोलनात आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसतोय। सध्या सर्दी खोकला ताप असल्यामुळे अनेक रुग्ण जे आहे ते मनपाच्या रुग्णालयात जातात, परंतु यांना 3 महिन्याचं वेतन मिळालं नाही, त्यामुळे हे काम बंद आंदोलन आहे। मॅडम, आज तुम्ही ओपीडीत असणं अपेक्षित होतं, महानगरपालिकेत काय करताय? सर 3 महिने झाले पगार झालेला नाही आहे आणि काही यांची मोबिलिटी आहे 1.5 वर्षापासून यांना वारंवार तेच होत आहे। 3 महिने पगार होत नाही आहे आणि पगार झालाय तरी एका महिन्याचाच पगार होतो। मग बाकीचा इश्यू येतो तो त्या प्रॉब्लेममुळे सगळे आंदोलनावर उतरले आहेत। काम बंद आंदोलन म्हणून करत आहोत। कोण आंदोलनात सहभागी झाले? हे आंदोलन 9 तारखेपासून चालू आहे, 9 फेब्रुवारीपासून, पण तरीही याच्यावरती काही कार्यवाही झालेली नाही आहे अजूनपर्यंत आणि कालपासून ओपीडी बंद आहे। डॉक्टर लोक पण आमच्या सोबत आहेत। नक्कीच ओपीडी बंद करण्यात आलेली आहे आणि डॉक्टर्सही या कामबंद आंदोलनात सहभागी झालेले आहे। सगळ्यात मोठा प्रश्न वेतन मिळालेलं नाही 3 महिन्यापासून, परंतु कामबंद आंदोलन केल्यामुळे नागपुरातील हजारो जे रुग्ण आहेत, कारण की वातावरण बदललेलं आहे, घरोघरी सर्दी खोकला तापाचे रुग्ण आहे, ते रुग्ण येतात मनपाच्या रुग्णालयात आणि परत जातात कारण की स्टाफच नाही। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।